नमस्कार, मी रोहित मुक्तिराम जाधव, अभिजित मुक्तिराम जाधव यांचा मोठा बंधू। सर, आमच्यावर अन्याय आणि अत्याचार खूप होत आहे। गेली 6 वर्ष झालं आमच्या मागे हे फॅमिली पूर्ण अशोक जाधव, अशोक सोपान जाधव, मीरा अशोक जाधव, पवन जाधव आणि श्रीकांत जाधव आणि त्यांचे वडील सोपान जाधव यांनी माझ्या लहान बंधूवर हल्ला केला आणि भ्याड हल्ला केला। त्यात कोयता, चाकू, रॉड, दगडाने मार आहे आणि आमच्याच विरोधात येऊन मीडियावर, सोशल मीडियावर टाकत आहेत। ते सगळी खोटी बातमी देत आहेत आणि दुसरी गोष्ट, आम्हाला न्याय भेटावा, कारण यामध्ये कनी लहान बंधूला माझ्या चक्क मारण्याच्या ह्याच्यात होते। त्यानंतर त्यांचं कनी आणि माझा भाऊ, लहान भाऊ त्यावेळी जेव्हा निघाला होता तिथनं गावाकडनं जेवण वगैरे करून, त्यात आहे सगळे साक्षीदार आहेत आमच्याकडे, सगळं आहे, त्यातून निघाला, तिथून पाणीसाठी थांबला तर त्या हॉटेलवरती पाणी मागत होता। 15 रुपयाची बॉटल त्यांना 50 रुपयाला म्हणत होते। तर त्यानं जवाबामध्ये विचारलं की बाबा 50 रुपयाला का बरं बॉटल, 20 रुपयाला बॉटल आहे, बाबा 20 रुपये घे। तर त्या बाईनं आरेरावी म्हणून बात सुरू केली, शिवीगाळी केली। त्यानंतर त्यांच्या सगळ्या पूर्ण कुटुंबाने येऊन माझ्या लहान भावावरती हल्ला चढवला। त्यात कोयता, डोक्यावर मारायचा, गंभीर दुखापत आहे। आणि त्यानंतर सर खूपच, आणि गेली 6 वर्ष झाले संतोष सोपान जाधव यांनी माझ्या भावाचा पिच्छा धरलेला आहे साहेब। गेली 7 वर्ष झालं त्याच्या मागे आहेत। काही ना काही कारण काढायचं, खूप खुरापती काढायचे आणि त्याला हे करायचं, त्याला शिवीगाळ करायची, त्याला उचकवायचं, ह्या प्रयत्नामध्ये हमेशा असतात ते गेली 7 वर्ष। आणि सगळे गुन्हेगार आहेत साहेब त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या जर हिस्ट्र्या काढल्या तर सगळ्या गुन्हेगारपदी आहेत। आणि दुसरी गोष्ट सर, त्यामध्ये माझ्या लहान भावाला जीव घेण्याचा प्रयत्न केला, चक्क प्रयत्न केलेला आहे। आम्ही मेडिसिन केले, त्या दिवशी FIR केले आणि स्वतः दुकान, आणि तिथं जाऊन स्वतः दुकान जाळून आले आणि आमच्यावरती नाव करून SP ऑफिसला जाऊन आमच्या विरोधात FIR दाखल केला, कारण ह्या खोटी माहिती, आणि मी तर त्यात नव्हतोही तरी माझं नाव आहे। आता लहान भाऊ आमचा कनी सामाजिक कार्य करतो, गोरगरिबाच्या मदतीला धावून जात असतो। तिथं गावामध्ये अहमदपूर तालुक्यात कुणालाही विचारा तुम्ही, जर त्यांना जर काही असेल तर लोक सांगतील। आणि तुम्ही त्यांच्या हॉटेलवरती खुल्लास दारू, गांजा, हे अशोक त्याची वाईफ हे खुलेआम दारू विक्री करत आहे सर। 12-12 वर्षाचे मुलं ॲडिक्ट झालेले आहेत तिथं। खूप आमच्यावर अन्याय होत आहे। माननीय DYSP साहेब आणि SP साहेब, पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, त्यात कुठं तर आम्हाला हे भेटावं, त्यासाठी हे करा, मदत करा प्लीज सर। हे नम्र विनंती आहे, खूप नम्र विनंती आहे, कारण आम्हाला खूप अत्याचार होत आहे। यावर आमच्यावर थोडंसं लक्ष घालून प्रशासनानं आम्हाला न्याय देण्याचा मार्ग काढून द्यावा, ही नम्र विनंती।